संतोष देशमुख यांचं कुटुंब आज भगवानगडावर जाणार आहे। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख भगवानगडावर जातील। महंत नामदेव शास्त्री यांची ते भेट घेणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संतोष देशमुख यांचं कुटुंब आज भगवानगडावर जाणार आहे। धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख भगवानगडावर जातील आणि तिथे भगवान बाबांचं ते दर्शन सुद्धा घेणार आहेत। तसंच नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन त्यांच्या समोर आपलं दुःख मांडणार आहेत। आमच्या कुटुंबियाला थोडा त्रास झालेला आहे। ते जे बोलले की जे आरोपी आहेत, आरोपीला चापट मारल्यामुळं त्यांचं मन दुखावलं, त्यांची काय मानसिकता झाली हे मीडियानं दाखवलं नाही। तर आता ज्यांचा खून झाला आहे, जे कुटुंब पोरकं झालं आहे आणि त्यांचे काय दुःख आहे, काय दुःख होतं, त्यांनी हे न जाणता त्यांनी प्रतिक्रिया दिली। आम्हाला त्यांना फक्त दुःख मांडायचे, बाकी दुसरं आमचं तिथं काही काम नाही आणि बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन यायचं। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। देशमुखांच्या हत्येला 54 दिवस पूर्ण झालेले आहेत, मात्र कृष्णा आंधळेचा ठाम पत्ता पोलिसांना लागलेला नाहीये। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 54 दिवस हत्या होऊन उलटलेले आहेत, मात्र अद्यापही कृष्णा आंधळे सापडलेला नाही। पोलिसांची पथकं आणि त्याचबरोबर सीआयडीची पथकं राज्यात आणि राज्याबाहेर त्याचा शोध घेत आहेत। तसंच जो त्याची माहिती देईल त्याला बक्षीस सुद्धा पोलिसांनी जाहीर केलेला आहे, मात्र तरी सुद्धा अद्याप त्याच्या संदर्भातले कुठलेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आज संतोष देशमुख यांचं कुटुंब भगवानगडावर जाणार आहे आणि तिथे नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहे, आपलं दुःख त्यांच्या समोर मांडणार आहेत। तसंच दुसरा महत्त्वाचा म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येला 54 दिवस होऊन गेलेले आहेत, मात्र कृष्णा आंधळे पोलिसांना का सापडत नाहीये याची काही उत्तरं मिळालेली नाहीयेत। काय एकूण अपडेट्स आहेत? श्वेता, आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जाणार आहे, कारण या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी होत आहे। त्यांच्या सामाजिक क्षेत्रातून, राजकीय क्षेत्रातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भगवानगडांचे महंत नामदेव शास्त्री यांनी मात्र भगवानगड आणि स्वतः धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे असं वक्तव्य केल्यानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली। वेगवेगळ्या प्रतिक्रिया या नंतर उमटल्या होत्या आणि नामदेव शास्त्रींनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेवर कुठेतरी देशमुख कुटुंबीय नाराज असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी सांगितले की संतोष देशमुख किंवा देशमुख कुटुंबियांचं जे दुःख आहे ते दुःख ते नामदेव शास्त्रींना सांगणार आहेत आणि आपली बाजू त्यांच्या पुढे मांडणार आहेत। ते बाजू मांडत असताना संतोष देशमुख यांच्या खुनातील जे कोणी आरोपी आहेत त्यांना तुम्ही पाठीशी घालू नका किंवा त्यांच्यावर काहीतरी भूमिका घ्या, अशी ते त्यांच्याकडे मागणी करणार आहेत। आता काही वेळात म्हणजे 10 वाजण्याच्या सुमारास ते मस्साजोग इथून निघणार आहेत आणि त्यानंतर ते 1 वाजेपर्यंत भगवानगडावर पोहोचतील आणि त्या ठिकाणी नामदेव शास्त्री यांची भेट घेणार आहेत। या दोघांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होती हे देखील पाहावं लागणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सध्या संतोष देशमुख खून प्रकरण राज्यात जवळपास 54 दिवस झालं गाजत आहे, याला राजकीय किनार देखील आहे। अशा परिस्थितीमध्ये एका आध्यात्मिक माणसाने, एका भगवानगडांच्या महंतानं अशी भूमिका घेणं खरं तर ही आश्चर्यचकित करणारी घटना होती आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आणि याच अनुषंगाने आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहेत। मात्र सकाळपासून नामदेव शास्त्री यांचा फोन बंद लागत आहे, त्यांनी भेट घेण्याची कुठलीही सूचना त्यांना दिलेली नाही। खरं तर ह्या ज्या बातम्या प्रसार माध्यमातून आल्या त्यावरूनच त्यांच्या दोघांमध्ये हा संवाद सुरू आहे। त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं की मी देशमुख कुटुंबियांचं दुःख महंतांसमोर मांडणार आहे आणि महंतांनी सांगितलं की मग ते जर मला भेटायला येणार असतील तर मी त्यांचं म्हणणं ऐकून घेईन। अशा प्रकारचा त्यांच्यात माध्यमांच्याच ह्याच्यामधून संवाद झाले। प्रत्यक्षात मात्र त्यांचं दोघांचं काहीही बोलणं झालेलं नाही। आता 1 वाजता धनंजय देशमुख गडावर पोहोचतील, त्यांच्याबरोबर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देखील असणार आहे। या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होती आहे आणि हे प्रकरण पुढे नेमकं कसं जाते हे पाहावं लागेल। श्वेता, अगदी त्यामुळे आता या भेटीत काय चर्चा होते आणि त्यानंतर नामदेव शास्त्री काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।